नमस्कार मित्रांनो राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण सोन्याचे भाव उतरणार आहे। पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे सगळे रेकॉर्ड तुटणार आहे। त्याच्यामध्ये 24 कॅरेट सोना आणि 22 कॅरेट सोना आहे। ज्या नागरिकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्या नागरिकांनी पुढील 4 दिवसानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे। अन्यथा जर तुम्ही आज सोने खरेदी केलं, उद्या सोने खरेदी केलं तर तुमचा 100% तोटा होणार आहे। आज अनुभवी सोनारांकडून आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अंदाज दिलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आज अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुमचा लाखोंचा फायदा होणार आहे। म्हणजे ज्या नागरिकांना 4 तोळे 5 तोळे अशा पद्धतीने सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अमेरिकेने सध्याच्या स्थितीला टेरिफ लावल्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले आहेत, परंतु हे सोन्याचे भाव थेट पुढील 4 दिवसांमध्ये घसरणार आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 5 ते 6 दिवसांमध्ये सोन्याचे भाव जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून टेरिफ लावण्यात आलेला होता, परंतु हा टेरिफ पुढील 4 दिवसानंतर काढण्यात येणार आहे। म्हणजे टेरिफ काढल्यानंतर सोन्याचे भाव उतरणार आहेत। याची प्रमुख 4 कारणे समोर आलेली आहेत। या 4 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% उतरणार आहे। त्यामुळे सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर त्या अगोदर हा व्हिडिओ पहा, किंवा तुमच्याकडे सोने असेल, जर तुम्ही सोने राखून ठेवलेले असेल तर तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, मागील 6 दिवसांमध्ये सोन्याचा भाव थेट 15,000 रुपयांनी वाढलेला आहे। याची 2च मुख्य कारणे आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोन्याचा भाव मागील 5 ते 6 दिवसांमध्ये 91,000, 93,000 ते 97,000 रुपयापर्यंत आलेला होता, परंतु सध्याच्या स्थितीला 1,05,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव गेलेला आहे। म्हणजेच मागील 6 दिवसांमध्ये सोन्याचा भाव थेट 15,000 रुपयांनी वाढलेला आहे। परंतु हा सोन्याचा भाव फक्त 2च कारणांमुळे वाढलेला आहे। पहिलं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावलेला होता, तर त्या टॅरिफमुळे सोन्याचा भाव वाढलेला होता, परंतु पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचा भाव उतरणार आहे। कारण पुढील 4 दिवसांमध्ये टेरिफ काढण्यात येणार आहे। हा टेरिफ काढल्यानंतर सोन्याचा भाव उतरणार आहे, परंतु सोन्याचा भाव उतरणार आहे याची प्रमुख 5 कारणे आलेली आहेत। या 5 कारणांमुळेच पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचा भाव घसरणार आहे। बघा, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की सोन्याचा भाव थेट 1 लाखाच्या पुढे गेलेला आहे, तरी पण सोन्याचा भाव कशामुळे घसरू शकतो? बघा मित्रांनो, मागील 6 दिवसांमध्ये थेट 15,000ची वाढ झालेली आहे। म्हणजेच हा भाव 100% कमीच होऊ शकतो। याचे एक मुख्य कारण म्हणजे टेरिफ पुढील 4 दिवसांमध्ये बंद होणार आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये सुद्धा चलबिचल होत असेल की सोने खरेदी करावे की अजून पुढील 4 दिवस वाट पाहावे। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ 100% पहा, त्यानंतर तुम्ही सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। बघा, वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आज अंदाज सुद्धा दिलेला आहे। सोबतच जे सोन्याचे व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा आज अंदाज दिलेला आहे। म्हणजे जे अनुभवी सोनार आहे, सोबतच सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, त्यांनी आज सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण असा अंदाज सुद्धा दिलेला आहे की त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव पुढील 4 दिवसांमध्ये असरणार आहेत। बघा मित्रांनो, सोन्यावरती अभ्यास करणारे भरपूर विश्लेषक आहेत, सोबतच वर्षानुवर्ष व्यापार करणारे भरपूर सोनार आहेत, म्हणजेच अनुभवी सोनार आहेत। त्यांच्यामध्ये पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वरच्यावर वाढत चाललेले आहेत, परंतु हे भाव कशामुळे घसरणार आहेत? बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये 100% प्रश्न पडलेला असेल, परंतु हा प्रश्न 100% तुमच्या मनामधून दूर होणार आहे। ही 5 कारणे जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला सुद्धा 100% विश्वास बसणार आहे। बघा मित्रांनो, फक्त या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। तुम्हाला पुराव्यासहित माहिती देणार आहे की ही 5 कारणे कोणकोणती आहेत,
या 5 कारणांमुळे 100% का भाव घसरणार आहे? कारण अनुभवी सोनार ज्यावेळेस अंदाज देत असतात तो अंदाज 100% खराच होत असतो। बघा 2020 मध्ये अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी 2020 मध्ये सोन्याचा अंदाज दिलेला होता। म्हणजे सोन्याचे भाव पुढील 5 वर्षांमध्ये 1 लाख रुपयापर्यंत जातील हा अंदाज 2020 मध्येच दिलेला होता आणि आज सध्याच्या घडीला सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत आलेला आहे। परंतु त्याच अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी परत एकदा आज अंदाज वर्तवलेला आहे की पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरण्यास सुरुवात होईल। पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव कवडीमोल सुद्धा होणार आहे। म्हणजे सोनं अगोदर 2020 च्या अगोदर ज्याप्रमाणे होते त्याच पद्धतीने 2030 नंतर सुद्धा होणार आहे। परंतु आपण पुढील 4 दिवसाचा भाव बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही या पुढील 4 दिवसांमध्ये सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सोने कधी खरेदी करायचं आहे, तुम्हाला किती रुपयापर्यंत सोने मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला किती ग्रॅम सोनं किती रुपयामध्ये मिळणार आहे, किती तोळे सोनं किती रुपयांमध्ये मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा मित्रांनो 2021 सालामध्ये सोन्याचे भाव 46,000 रुपयांवरती गेलेले होते। बघा 2021 नुकतं सुरू होतं तर या 2021 मध्ये सोन्याचा भाव म्हणजे 1 तोळा सोनं 46,000 रुपयांना मिळत होतं। त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2022 सालामध्ये सोन्याचे भाव 54,000 रुपये 713 इतक्या प्रमाणामध्ये गेलेले होते। म्हणजे 2022 मध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपयांवरती होता। 2022 मध्ये 1 तोळा 54,000 रुपयांवरती गेलेला होता। त्यानंतर 2023 सालामध्ये सोन्याचे भाव 64,000 रुपयांवरती गेलेले होते। त्यानंतर 2024 सालामध्ये 76,000 रुपये आणि या 2025 मध्ये 87,000 रुपयापर्यंत सोनं आलेलं होतं। त्यानंतर या 2025 सालामध्ये म्हणजे मागील फक्त 6 दिवसांमध्ये सोन्याचे भाव थेट 15,000 रुपयांवरती गेलेले आहेत। याचं मुख्य कारण अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जगातील भरपूर नागरिकांना याचा तोटा सुद्धा झालेला आहे। म्हणजे ज्यांना सोने खरेदी करायचं होतं तर ते सध्याच्या स्थितीला सोने सुद्धा खरेदी करू शकत नाहीत। कारण याचं मुख्य कारण आहे की सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे। त्यामुळे सामान्य माणूस सोने खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये सुद्धा जात नाही। परंतु दुकानांमध्ये आज सुद्धा रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। फक्त सोनं मोडण्यासाठी भरपूर नागरिक इच्छुक आहेत। त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये अंदाज सुद्धा आलेला आहे। बघा मागील 5 ते 6 दिवसांमध्ये सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या लागलेल्या होत्या। यामध्ये सरासरी 50,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे त्यांना सुद्धा अंदाज आलेला होता। म्हणजे जे सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, सोबतच व्यापारी आहेत, त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव पुढील 4 दिवसांमध्ये घसरणार आहेत। परंतु पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव किती प्रमाणामध्ये घसरणार आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घ्या। परंतु मित्रांनो मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढतच आलेले आहेत। त्यामुळे सर्व ग्राहकांना अशा प्रमाणे वाटत आहे की पुढे सुद्धा सोन्याचे भाव वाढतच राहतील। म्हणजे मागचा जर आपण सर्वे केला 2021 ते 2025 या 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव तिप्पट झालेला आहे। परंतु पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव कवडीमोल सुद्धा होणार आहे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये येणार आहेत। परंतु जे रोजच्या रोज सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत म्हणजे अनुभवी सोनार आहेत त्यांच्यामध्ये पुढील 4 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत। त्यामुळे ज्या ग्राहकांनी सोने राखून ठेवलेले असेल, जपून ठेवलेले असेल किंवा ज्यांना सोने खरेदी करायचे असेल तर त्यांनी ही 5 कारणे लक्षात घ्यायची आहेत। त्यानंतर तुम्ही सोने सुद्धा जपून ठेवायचे आहे, सोने सुद्धा राखून ठेवायचे आहे। जर तुम्ही ही 5 कारणे काटेकोर पद्धतीने बघितली नाही तर तुमचं लाखोंचं नुकसान होणार आहे। परत आम्हाला असं म्हणू नका की तुम्ही अंदाज दिलेला नव्हता। आपण सर्व अंदाज बघणार आहोत, त्याच्यामधील कोणता अंदाज खरा ठरणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण तुम्ही सुद्धा रोजच्या रोज टीव्ही पाहता, सोबतच मोबाईल पाहता, त्याच्यावरती रोजच्या रोज सोन्याचे भाव, सोन्याचे अंदाज येत असतात। म्हणजे एकंदरीत आपण मीडियाच्या माध्यमातून कोणता अंदाज आलेला आहे, सोबतच अनुभवी सोनारांकडून कोणता अंदाज आलेला आहे, व्यापाऱ्यांकडून कोणता अंदाज आलेला आहे आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांकडून आणि विश्लेषकांकडून कोणता अंदाज आलेला आहे आणि या 4 अंदाजांपैकी कोणता अंदाज खरा ठरू शकतो हे पण आपण बघणार आहोत। बघा जर तुम्ही ही 5 कारणे बघितली नाहीत, कारण सोन्याचा भाव उतरण्याची 5 कारणे समोर आलेली आहेत, त्या 5 कारणांमुळेच सोन्याचा भाव उतरणार आहे। जर तुम्ही ही 5 कारणे बघितली नाही तर तुमचा लाखोंचा तोटा होणार आहे। आता तुम्हाला फक्त 1 लाख रुपयामध्ये 1 तोळा
मिळत आहे, परंतु पुढील 4 दिवसांमध्ये याच 1 लाख रुपयांमध्ये जास्त तोळे सोने मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा अंदाज लक्षात सुद्धा घ्यायचा आहे, कारण तुम्हाला सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपयांमध्ये फक्त एकच तोळा मिळत आहे। पुढील 4 दिवसानंतर जर तुम्ही सोने खरेदी केलं तर तुम्हाला याच 1 लाख रुपयांमध्ये जास्त प्रमाणामध्ये तोळे सुद्धा मिळणार आहे। एकंदरीत सोन्याचा भाव किती घसरणार आहे, सोनं तुम्हाला किती रुपयांमध्ये मिळणार आहे, म्हणजेच किती ग्रॅम किती रुपयांमध्ये आणि किती तोळे सोनं किती रुपयांमध्ये मिळणार आहे, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघून घ्या। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून विविध अभ्यासकांना चेतावणी सुद्धा देण्यात आलेली आहे की हा अंदाज खरा ठरेल का। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा चिंता लागलेली आहे की सोन्याचा भाव 100% उतरेल का, कारण हे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, यांच्या अंदाजानुसार तर सोन्याचे भाव उतरणार आहेत। याची चिंता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा लागलेली आहे। त्यांना सुद्धा वाटत आहे की सोन्याचा भाव हा उतरावा। बघा, नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा बातम्या येत आहे, नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा सोन्याचा भाव उतरावा अशा पद्धतीने वाटत आहे। बघा, सोन्याचा भाव घसरल्यामुळे आपल्याला 5 फायदे होणार आहे, हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा माहिती आहे। बघा, जर सोन्याचा भाव उतरला तर आपल्याला 5 फायदे होणार आहेत, म्हणजे भारतामधील जेवढे पण नागरिक आहेत तेवढ्या सर्व नागरिकांना सोन्याचा भाव उतरल्यामुळे 5 फायदे होणार आहेत। तर हे 5 फायदे कोणकोणते होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यानंतर लगेच सोने उतरण्याचे जी 5 कारणे समोर आलेली आहेत ती 5 कारणे सुद्धा बघून घेऊया। परंतु समजा मित्रांनो आज सोन्याचा भाव उतरला तर आपल्याला कोणते 5 फायदे होऊ शकतात ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरल्यानंतर जो आपल्याला पहिला फायदा होणार आहे तर तो पहिला फायदा म्हणजे सोने जर स्वस्त झाले तर जास्त प्रमाणामध्ये सोने खरेदी करून ठेवता येईल आणि ज्या वेळेस त्याचा भाव वाढेल त्यावेळेस आपण ते सोने सुद्धा विकून टाकू शकतो। बघा, सर्वात महत्त्वाचा फायदा आहे, म्हणजे ज्यावेळेस सोन्याचे भाव घसरत असतात त्यावेळेस आपण सोने खरेदी करून ठेवायचे असते आणि ज्यावेळेस सोन्याचा भाव वाढत असतो त्यावेळेस आपण ते सोने सुद्धा विकायचे असते, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये फायदा होत असतो, आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट होत असतो। त्यामुळे जर तुम्ही घसरण झाल्यानंतर सोने खरेदी करणार असाल तर हा एकदम बेस्ट पर्याय आहे, तुमच्यासाठी सुद्धा चांगला पर्याय आहे, म्हणजे कमी पैशामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा मिळणार आहे आणि ज्यावेळेस भाव वाढेल त्यावेळेस तुम्ही कमी सोन्यामध्ये जास्त पैसे सुद्धा कमवू शकता, म्हणजे हा पहिला फायदा झाला। सोबतच जो दुसरा फायदा आहे तर तो दुसरा फायदा म्हणजे राज्यामधील प्रत्येक नागरिकाकडे सोने असेल। बघा, भरपूर नागरिक आहेत की त्यांना सोन्याची इच्छा असते, परंतु पैशाची कमतरता असल्यामुळे ते सोने खरेदी करत नाहीत, म्हणजे ज्यावेळेस सोन्याचे भाव कमी होतील त्यावेळेस हे नागरिक सुद्धा सोने खरेदी करणार आहेत। खास करून महिलांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण भरपूर माता भगिनी सोने खरेदी करत नाहीत, परंतु सध्याच्या स्थितीला जर सोन्याचे भाव कमी झाले तर ते 100% सोने खरेदी करणार आहेत। म्हणजे दुसरा फायदा म्हणजे राज्यामधील सर्व नागरिकांना स्वतःच्या पैशाने सोने सुद्धा खरेदी करता येणार आहे। त्यामुळे सोन्याचा भाव उतरणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ज्यावेळेस सोन्याचा भाव उतरेल त्यावेळेस भारतामधील नाही तर बाहेरील देशांमधील नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरल्यानंतर जो तिसरा फायदा होणार आहे तर तिसरा फायदा म्हणजे ज्यावेळेस नागरिकाला मोठी अडचण येईल त्यावेळेस ते सोने सुद्धा मोडता येईल आणि त्या पैशांमधून ती अडचण सुद्धा दूर करता येईल। बघा मित्रांनो, आपण काय करत असतो की ज्यावेळेस सोन्याची घसरण होते त्यावेळेस सोने खरेदी करत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला काही पर्सनल अडचण येईल, सोबतच आपल्याला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायचं असेल, कोणाचे लग्न विवाह असेल, आता सध्याच्या स्थितीला उन्हाळा सुरू आहे तर त्या उन्हाळा सुरू असल्यामुळे याच्यामध्ये लग्न समारंभ असतात, साखरपुडे असतात, सोबतच बाळात पण वेगवेगळ्या गोष्टी असतात, याच्यामुळे आपण सोने सुद्धा खरेदी करत असतो। त्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांना हा तिसरा फायदा सुद्धा होणार आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पैशांची अडचण भासेल, सोबतच आपल्याला सोने कुठे द्यायचे असेल तर त्यावेळेस आपल्याला हा तिसरा फायदा सुद्धा होणार आहे। सोबतच सोन्याचे भाव उतरल्यानंतर जो चौथा फायदा होणार आहे तो चौथा फायदा म्हणजे राज्यामधील गरीब कुटुंबातील महिलांची हौस पूर्ण होईल, म्हणजेच काही महिलांना फक्त पैशामुळे सोने सुद्धा खरेदी करता येत नाही। बघा, राज्यामधील भरपूर अशा माता भगिनी आहेत की त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे, पैशाची कमतरता असल्यामुळे आणि आर्थिक अडचण असल्यामुळे ते सोने खरेदी करत नाहीत। काही अशा माता भगिनी आहेत की ते पूर्ण जन्मभर सोने खरेदी करत नाहीत, फक्त जास्त प्रमाणामध्ये सोन्याचे भाव असल्यामुळे, परंतु ज्यावेळेस सोन्याचे भाव कमी होतील त्या बहिणी सुद्धा 100% हे सोने खरेदी करणार आहेत। म्हणजे सोन्याचा भाव कमी झाल्यानंतर हा चौथा फायदा होणार आहे, म्हणजे राज्यामधील सर्व महिलांसाठी, सर्व बहिणींसाठी सोने सुद्धा स्वस्त होणार आहे आणि ते खरेदी सुद्धा
करणार आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरल्यानंतर जो पाचवा फायदा होणार आहे तर तो पाचवा फायदा म्हणजे ज्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये पैसे असतील तर ते जास्त प्रमाणामध्ये सोने खरेदी करून ठेवतील, म्हणजे वेळ आल्यानंतर ते सोने सुद्धा विकता येईल। बघा पाचवा फायदा सर्वात महत्त्वाचा आहे। तर बघा जे लोक श्रीमंत असतात ते एकतर जमिनीमध्ये पैसे गुंतवणूक करत असतात, फ्लॅट असते किंवा गाडी असेल यांमध्ये पैसे गुंतवणूक करत असतात, परंतु त्यांच्याकडे अजून जास्त पैसे असतील तर ते खास करून सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात। म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसे असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा फायदेशीर ठरणार आहे। तर बघा मित्रांनो, सोने स्वस्त झाल्यानंतर हे 5 फायदे होणार आहे। बघा मित्रांनो, आता आपण बघितलेले आहे की सोन्याचा भाव कमी झाल्यानंतर कोणाकोणाला फायदा होऊ शकतो, परंतु सोन्याचे भाव कशामुळे उतरणार आहेत हे आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। बघा सोने उतरल्यानंतर आपल्याला 5 फायदे होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही अडचण नाही, परंतु सोन्याचा भाव कशामुळे उतरणार आहे त्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। त्या 5 कारणांमुळे सोन्याचा भाव उतरणार आहे, ढासळणार आहे। तुम्ही सुद्धा मीडिया चॅनल असेल, YouTube चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल त्यावरती बातमी सुद्धा पाहिलेली असेल की पुढील 4 दिवसांमध्ये, पुढील 5 दिवसांमध्ये सोन्याची घसरण होणार आहे, परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की खरोखर किती प्रमाणामध्ये सोने उतरणार आहे, सोबतच चांदी उतरणार आहे का। कारण सध्याच्या स्थितीला चांदीचे भाव सुद्धा वाढलेले आहेत आणि सोन्याचे भाव सुद्धा वाढलेले आहेत, परंतु फक्त या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। ती 5 कारणे झटपट बघून घ्या। तर बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे अमेरिकेने टेरिफ लावलेलं होतं। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून टेरिफ लावलेलं होतं, परंतु मित्रांनो तुम्हाला एका शब्दामध्ये टेरिफ नावाचा अर्थ लगेच सांगतो। बघा टेरिफ म्हणजे काय की एखाद्या वस्तूवरती जर टेरिफ लावला तर त्या वस्तूची किंमत वाढतच जाते, वाढतच जाते आणि वाढतच जाते। म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता, त्यामुळे सोन्याची किंमत वाढतच आहे, वाढतच आहे आणि वाढतच आहे। म्हणजे 6 दिवसांमध्ये थेट 15,000 रुपयांची वाढ झालेली आहे, परंतु हा जो टेरिफ आहे तर हा टेरिफ पुढील 4 दिवसांमध्ये काढण्यात येणार आहे। म्हणजे राज्यामधील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे। भारतामधील आणि बाहेरील देशामधील नागरिकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण काही सण पुढे आलेले आहे, सोबतच काही नागरिकांना, काही महिलांना सोने खरेदी करायचे आहे। ज्यावेळेस हा टेरिफ निघणार आहे त्यावेळेसच भरपूर नागरिक सोने सुद्धा खरेदी करणार आहेत। म्हणजे पुढील 4 दिवसांमध्ये सोन्यावरती टेरिफ निघेल, त्यानंतर तुम्ही सोने खरेदी करायचं आहे। पहिलं कारण होतं की टेरिफ लावल्यामुळे सोन्याचा भाव वाढलेला होता, आता टेरिफ काढला जाईल त्यानंतर सोन्याचे भाव कमीच होणार आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये अगोदर फक्त सोन्याच्या 3 खाणी सापडलेल्या होत्या, परंतु आजपर्यंत ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या 10 खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमधील जे सोनं आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं आहे आणि 22 कॅरेट सोनं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारांमध्ये, सराफांच्या दुकानामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा आलेलं आहे, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याची मागणी कमी झालेली आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे सोन्याची मागणी पुढील 4 दिवसांमध्ये सुद्धा कमीच होणार आहे, त्यामुळे सोन्याचा भाव घसरणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा येत असतो, मिरच्या येत असतात, बटाटे येत असतात, वांगी येत असतात, त्यावेळेस त्या वस्तूंची भाव कमी होत असतो, म्हणजे त्या वस्तूंची किंमत घसरत असते, परंतु ज्यावेळेस एखाद्या वेळेस कांदाच नसेल, कांदा कमी असेल त्यावेळेस कांद्याचा भाव वाढत असतो। त्या प्रमाणामध्ये या खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून आता सोन्याची कमतरता नाही, सोनं जास्त झालेलं आहे, परंतु ग्राहकांमध्ये सोने खरेदी करायची इच्छा राहिलेली नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा अजून 4 दिवस वाट पहा, त्यानंतर तुम्ही सोने खरेदी करायचं आहे। तुम्हाला सोने स्वस्त प्रमाणामध्ये मिळणार आहे, तुम्हाला लाखोंचा फायदा होणार आहे, लाखोंचा तोटा होणार नाही। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं मुख्य कारण आहे तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे बाहेरील देशांमध्ये नागरिकांकडे भरपूर सोनं झालेलं आहे। बघा या खाणी बाहेरील देशांमध्ये सापडलेले आहेत आणि त्या देशामधील भरपूर नागरिकांकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे, म्हणजे त्यांना आता सोन्याची गरज नाही, ते आता सोने सुद्धा खरेदी करणार नाही, त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार आहे आणि सोन्याचे भाव घसरणार आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे मुख्य चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे सोन्याचा जो शेअर मार्केटचा भाव असतो तर तो शेअर मार्केटचा भाव उतरलेला आहे, म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ खाली आलेला आहे, म्हणजे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। सोबतच जे 5वं मुख्य कारण आहे तर ते 5वं मुख्य कारण म्हणजे बाहेरील देशांमधील नागरिकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास मनाई केलेली आहे, म्हणजे आतापासून बाहेरील देशामधील जेवढे पण नागरिक असतील तर ते सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करणार नाहीत, कारण त्यांच्याकडेच भरपूर सोनं आहे, त्यामुळे ते आता सोने डबल खरेदी करणार नाहीत। परंतु मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल
की पुढील 4 दिवसांमध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे। तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून टाकतो की किती हजार रुपयांची घसरण होऊ शकते। बघा अंदाजक आहे, तुम्हाला 4 अंदाज सांगितलेले होते, त्याच्यापैकी पहिला जो अंदाज होता तर तो न्यूज चॅनलचा होता। त्यांनी सांगितल्याप्रमाणे 55,000 रुपये तोळा सोन्याचा भाव पुढील 4 दिवसांमध्ये न्यूज चॅनलच्या मते येणार आहे। सोबतच जे अनुभवी सोनार आहेत त्यांच्यामध्ये 40,000 रुपयापर्यंत येईल। सोबतच सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अनुभवी सोनार आहेत त्यांच्या मते 55,000 रुपयावरती सोन्याचा भाव येईल। परंतु जे व्यापारी आहेत त्यांच्या मते सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत येणार आहे, म्हणजे 3 ते 4 हजार रुपयांची घसरण होणार आहे। म्हणजे हे 4 अंदाज आलेले आहेत, तर या 4 अंदाजांपैकी कोणता अंदाज खरा ठरू शकतो याच्याकडे सर्व नागरिकांचं, सर्व ग्राहकांचं लक्ष लागलेलं आहे। कारण पुढील दिवसांमध्ये सध्याच्या स्थितीला सण येत आहे, त्या सणाच्या दृष्टिकोनातून राज्यामधील संपूर्ण भारतामधील नागरिक सोने सुद्धा खरेदी करत असतात। बघा मित्रांनो, तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व अंदाज सांगितलेले आहेत की सोन्याचा भाव उतरू शकतो किंवा वाढू शकतो। म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हा अंदाज खरा ठरू शकतो की नाही। बघा मित्रांनो, पुढील 4 दिवस तुम्ही सुद्धा वाट पाहायची आहे। जर सोन्याचे भाव घसरले तर तुम्ही सोने खरेदी करा, परंतु सोन्याचे भाव जर वाढलेले असतील आणि तुमचं बजेट नसेल तर तुम्ही सोने खरेदी करू नका। बघा मित्रांनो, सर्व माहिती दिली। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।